अरे बापरे, 6 तास लेक्चरची सवय कशी होणार या प्रश्नावर सुरू होणाऱ्या माझ्या 10वीच्या प्रवासात अनेक चढउतार आले. आपण एवढा अभ्यास करू शकतो का, विचार केला आहे तितके चांगले मार्क्स मिळतील का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत मी पोचले रिझल्टच्या दिवसापर्यंत. घरी आजी आणि मी दोघीच होतो. रिझल्टवर आयुषी मेजारी 97.60% दिसले आणि माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. घाबरलेल्या आजीने विचारले, काय झाले ग, तू केली होतीस मेहनत बाळा, कमी आले का? तिला मार्क्स सांगितल्यावर तिने दिलेल्या फटक्यासोबत मी तिला घट्ट मिठी मारली आणि मग पुढील काही वेळ दोघींच्याही डोळ्यातून धारा वाहत राहिल्या. तिच्या कुशीत संपूर्ण वर्षभराचा माझा प्रवास आम्ही आठवत होतो. त्यातील काही क्षण आज सांगू इच्छिते. 10वीच्या पहिल्या सेमिनारमध्ये रेवडेकर सरांनी हँडबुकवर आपले गोल लिहायला सांगितले. जुन्या टॉपरचे हँडबुक दाखवले. त्या हँडबुकमध्ये असणारे सर्व टप्पे समजावून सांगितले आणि जणू टॉपर बनण्याचा रोडमॅप आम्हाला दिला. मी संपूर्ण वर्षभर त्याचा पुरेपूर वापर केला. अनेक मित्रमैत्रिणी बाहेर फिरायला जात, पार्टी करत, पण मला तसे नाही करावेसे वाटले. अभ्यासाला प्राधान्य देत मी माझा गोल ठरवला होता. सुरुवातीला मोबाईलवर जास्त वेळ जातो हे जाणवल्यावर मी तो पूर्णपणे बाजूला ठेवून दिला, कारण मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली होती. जेव्हा आपण अधिक मेहनत करतो तेव्हा आपल्याला मदत करणारे पण जास्त भेटतात. स्टडी प्लसमध्ये पुष्पराज सरांनी मराठी भाषेमध्ये मार्क्स वाढवण्यासाठी मदत केली. माझे हिंदीतील हस्ताक्षर खराब पाहून भिसे सरांनी ते कसे सुधारता येईल यावर विशेष लक्ष दिले. कांबळे सरांनी मॅथ्स सहज सोपे करून दाखवले, तर साई सरांनी सायन्स विषयात कीवर्ड्स वापरून उत्तराची तयारी करून घेतली आणि मला वैयक्तिक अभ्यासाचे टाइम टेबल दिले, ज्याचा मी भरपूर उपयोग करून घेतला. महेंद्र सरांनी सोशल स्टडीज, अनिल सरांनी मॅथ्स, विनय सरांनी इंग्लिश, तर नेहा मॅम आणि तावडे सरांनी सायन्स विषयात छान मदत केली. काही परीक्षांदरम्यान सर्दी खोकल्याने आजारी होते, तरीही मी अभ्यास सोडला नाही. रोज न विसरता आई गरम पाणी करून थर्मासमध्ये ठेवत आणि ते पीत मी अभ्यास करत. बाबांनी माझे सर्व चेक झालेले पेपर्स फाईल करून ठेवले आणि इतर नोट्स व पेपर्स जमा करून मला ते योग्य वेळी दिले. आम्ही सर्व जणू एक टीम बनून लढत होतो. शाळेची पिकनिक आली आणि मैत्रिणींसोबत शिक्षकांनी सुद्धा समजावले, अरे शेवटची पिकनिक असे काय करते, चल तू. पण 2 दिवसाच्या या पिकनिकमुळे स्टडी प्लसमधील 6 तासांचे महत्त्वाचे लेक्चर जाणार हे मला पटले नाही आणि मी नाही गेली. बोर्डाच्या पेपर्स दरम्यान भारताची क्रिकेटची मॅच आली. मला क्रिकेट आवडते, पण माझे प्राधान्य आज बोर्डाशी 2 हात करण्याचे होते. भारत जिंकलेल्या खबरीचा आनंद झाला, पण सोबत वाटले आपला पुढील पेपर पण असाच छान जावा. इतिहासाच्या पेपर दरम्यान बोर्डाचे एक्सटर्नल सुपरवायझर आले आणि त्या चेकिंगमध्ये माझी 5-10 नाही तर तब्बल 30 मिनिटे वाया गेली. कॉन्सेप्ट चार्टसाठी ठेवलेला वेळ आता उरला नव्हता. कदाचित काही मार्क्स गमावले मी तेथे. तू तो सिर्फ पढ़ाकू है, बाकी कुछ नहीं आता तुझे, क्यों करती है इतनी पढ़ाई, इससे कुछ नहीं होता, असे अनेक टोमणे मी पचवले होते. आई, बाबा व आजीचे संस्कार आणि स्टडी प्लसच्या पाठबळावर मी प्राधान्य दिलेले 10वीच्या चांगल्या मार्कांना. त्या मैत्रिणींचे अभिनंदन करण्यासाठी येणारे मेसेज आणि कॉल्स याची ग्वाही देत होते की माझी निवड योग्य होती. आजीसोबत अशा सर्व आठवणींचा उजाळा येत असताना अचानक दरवाजावरील बेल वाजली आणि समोर पाहते तर काय, आई आणि बाबा ऑफिसमधून लवकर घरी आलेले. माझ्या नाही तर आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या 10वीतील या यशाचा जल्लोष करण्यासाठी.